समन्वयाच्या नात्यानं मी शुभदा वर्तन आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सार्धूसाठी हिंदी ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं 10 कार्यक्रम घेण्याचं गुरुकुल प्रतिष्ठाननं ठरवलं आहे. त्यांपैकी हा 3रा कार्यक्रम आहे. अनवरत भूमंडळी भेटतू गीता असे आजच्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे. पसायदान माऊली म्हणतात, पसायदानात माऊली म्हणतात या भूतलावर सतत माणसांना चांगली माणसे भेटत राहावी. त्याप्रमाणे विनायक प्रकंडे यांना आयुष्यात चांगली माणसे भेटत गेली म्हणजे डॉक्टर कामतांसारखी चांगली माणसे भेटत गेली. ते काही दिवसातच त्यांच्या आत्मचरित्रातून आपल्याला कळेल. सोनाली बोराटे त्यांच्या आत्मचरित्राचे शब्दांकन करत आहे आणि त्याच्या आत्मचरित्राचे शब्दांकन करत आहे आणि त्या डॉक्टर कामतांना काही प्रश्न विचारू इच्छितात आणि डॉक्टर कामतांमुळे ते कसे घडत गेले असे प्रश्न विचारण्याची विनायक प्रकंडे यांची इच्छा आहे. तर मी डॉक्टर कामत सरांना विनंती करते आणि सोनाली बोराटे यांना त्या बडगिरेच्या शाळेत काही शिक्षण घेऊन पुढचं शिक्षण घ्यायला ते पुण्याला आले आणि पुणे विद्यार्थीगृह म्हणजे अनाथ, त्यावेळेस त्याचं नाव अनाथ विद्यार्थीगृह तिथं ते राहत होतं आणि चितळे बंधूच्या दुकानात ते नोकरी करत होते. ही शाहू कॉलेजमध्ये येण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो, चांगलं ओळखतो. म्हणू नका, तुमच्या तोंडात तेव्हा शिव्या गाड्या होत्या तेव्हापासून मी ओळखतो. खेड्यातला मनुष्य असा शुद्ध भाषेत आणि असं फार एकमेकाला मान सन्मान देऊन बोलत नसतो. एक प्रसंग म्हणून सांगतो तुम्हाला, मला हा लिहिता येईल. हा लिहिणं आवश्यक आहे कारण आपले प्रसंगसुद्धा शहरातल्या मुलांच्या जीवनात येत नाही. एक दिवशी मी 8:30च्या सुमाराला घाबरत ते चितळ्यांचं दुकान 8:30 म्हणजे 8:30ला बंद आणि लोकांनी लगेच बाहेर काहीतरी त्यांची ती दादागिरी होती. तिथे गेलो. मी त्यावेळेस दरिद्रीच होतो. माझा पगार कधी मला महिन्याला मिळाल्याचं आठवत नाही. मिळायचा तो पूर्ण मिळायचा नाही. आणि तिथे काँग्रेसच्या गुंड मंडळींची सगळी त्या संस्थेमध्ये दादागिरी होती. त्यांच्या मर्जीनं आमची नोकरी कशी तरी चालायची. म्हणजे आम्ही नोकरीवर होतो एवढंच. तर माझ्यासारखा माणूस नोकरीवर असल्यामुळे वर्गावर जायचा, शिकवायचा. बाकीची मंडळी तेही धड करत नव्हती असून. पण मी तिथे गेलो का तर मी संध्याकाळी कुठे कुठे लायब्ररी, कुठं कार्यक्रम, हे सगळं कार्यक्रम म्हणजे लोकांचे कार्यक्रम ऐकायचे. ते असलं सगळं माझं चालू असलं तर मला थोडं गिल्टी वाटायचं, अपराधी वाटायचं घरी जाताना. कारण माझ्या 2 मुली ज्या आता खूप 50च्या पुढे आहेत, त्या लहान होत्या. त्या दारात बसलेले असायचे की बाबा अजून आलेले आहेत. आणि आमच्याकडे दिवेसुद्धा नव्हते आणि आमच्या घराच्या उंबऱ्यातून 7 रोडची वाहतूक दिसायची. मध्ये सगळं खटखटाट होता, काही वस्ती नाही काय. आणि मी काय करायचो, मुलींना असं वाट बघत बसतं तर आपण काहीतरी घेऊन जाऊ म्हणून 60 पैशाची सुततपेढी घेऊन जायची. तुम्हाला 60 पैसेसुद्धा आज म्हणजे काय भिकाऱ्याला सुद्धा देतात म्हणून 5-6 रुपये देतात. 60 पैशाची सुततपेढी 100 ग्रॅम घेऊन जायची. आणि मी असला भिकारी गिराईक असल्यामुळे ते चितळे मला काय असं भाव द्यायचे काय 60 पैशाची कुठेतरी काय सुतरफेडी घेणारा एक भिकारी मनुष्य. एक दिवशी मी पाहिलं, मी सुतरफेडी घेतली
की याच्या हातून घेतली. हा तिकडे नोकर होता, त्या डोळ्यात पाणी होतं. मी मास्तर असल्यामुळे मला असं वाटलं याला सूत्रपेढी खायची असते, त्याच्या डोळ्यात पाणी का. मग मी ते चितळेला कसं विचारणार, पण चितळेचा एक फार चांगला गुण होता, 8:30ला सगळे बाहेर. त्यामुळे मी 8:30 वाजतच आलो. मी बाहेर आपल्या सायकलपाशी, म्हणजे एक मोठी सायकल होती, उभा राहिलो. बाहेर आलो. छानपैकी मला अशा न समजतील अशा 2 शिव्या हसून मला, मास्तर आहे का? हो. बामण आहे का? हो. म्हणजे बामण मास्तरच अशी काहीतरी चौकशी वगैरे करतो, अशी धारणा त्याही वेळेला होती. आज ब्राह्मणांना कितीही शिव्या कोणीही देऊ देते, पण ब्राह्मणात असे मास्तर होते की ते मुला म्हणायची काय काळजी वेगळी घ्यायची. माझ्या का मागं लागलायसा, ते शब्द म्हणा, मागं का लागलायसा. अरे म्हटलं असं नाही, की सूत्र काय म्हटलं, हे काय करायचं आपल्याला. म्हणजे मला एवढं लक्षात आलेलं, सूतर भिडी नको. काय झालं, काय करायचं तुम्हाला म्हणायचं. तो सायकलवर ढाल टाकली, जोरात निघाला. मी त्याच्या मागं जोरात सायकलने निघालो आणि अनाथ विद्यार्थी गृहाच्या दरवाज्यात मी त्याला गाठलो. त्याला परत विचारलं. त्याने मला परत 1-2 खास गावाकडच्या भाषेत दिल्या आणि मला हे जाणून घ्यायचे की तुझ्या डोळ्यात पाणी गावलं. मग तो एकदम म्हणा, तो चितळे गोरा आहे, लई डाफरतो. हे शब्द मला चांगले लक्षात, लई डाफरतो. गिऱ्हाईक बी मला डाफरतच असतो, माझ्या हातून घेत नाही, कारण मी काळा आहे आणि मी असं, म्हणजे मी ब्राह्मण नाही असं त्याला म्हणायचं होतं. मला हे सगळं हे जाणवतच होतं, चितळेच्या दुकानात हे मला जाणवायचं. मी त्याला एवढंच विचारलं, तो आता किती होतो त्यावेळेला, तो काही 8वीत होता, 7वी-8वीत असावा. म्हटलं मॅट्रिक झाल्यानंतर माझ्याकडे यायचं, मी शाहू कॉलेजमध्ये असतो. नाव काय तर काय, बंडू, मला बंडू म्हणतात. बरं. आणि मी तर मला एवढंच माहिती हवी होती की हा काय शिकतो आणि हे शिक्षण कसं झालं. तर आता मी स्वतः अनाथ विद्यार्थीगृहात अनाथ म्हणून राहिलेलो आहे, त्यामुळे मला तिथलं सगळं माहिती होतं काय चालतं ते. त्याच्यानंतर मी गेलो नेहमी. 2 वर्षांनी बरोबर 7 वाजता कॉलेजच्या दरवाज्यात, मी 7ला कॉलेजमध्ये जात असे सकाळी आणि लायब्ररीत बसत असे. 7 पासून संध्याकाळी 5 पर्यंत माझा मुक्काम लायब्ररीचाच आहे. मी लायब्ररी इन्चार्जसुद्धा होतो. देशमुख नावाचे प्रिन्सिपल नवीन आलेले होते, ते सज्जनग्रस्त अजून आहेत. ते कोण शक्य असेल तर त्यांचीसुद्धा मुलाखत घ्या. वा देशमुख, ते तेल्हारा नावाचं गाव आहे विदर्भामध्ये, ते खेड्यातून आलेले होते, ते समजून घ्यायचे सगळे. तर गेलो, हा बाहेर उभाच होता, त्यात एक ॲडमिशन आणखी करायची. 2 पगार संपलेले आहेत पडले आता, ते आता आणखी कितवी ॲडमिशन आणि मग पगाराचं काय, ते पगाराचं बघू द्या, बघू म्हटलं आपण, तुम्ही आधी ही ॲडमिशन करा. किती रुपये आहेत बोला. 10 रुपये, बाकीचे पैसे माझ्याकडे या. देशमुख सज्जन होते, त्याने याला ॲडमिशन दिली आणि ह्याचं शाहू कॉलेज सुरू झालं. ते साल मला आठवत नाही, 71-72चा आहे. त्यावेळेचे मला वर्गातले विद्यार्थी आठवतात, 2च साल. त्यांची तुम्ही श्रेणीक शाल, आज हा करोडपती आहे. याच्याच बरोबर मला भेटलेला मुलगा करोडपती आहे. दुसरा मुलगा शिवाजी मोहिते, हा जो आता मंत्रिमंडळात सतत असतो, पूर्वी शिक्षण मंत्री होता काही काळ. शरद पवारांच्या उजवात आहे.
तुमच्या माहितीसाठी शरद पवार हा माझा अरेतुरेचा कॉलेजचा मित्र आहे, पण मी मैत्री वगैरे काही ठेवली, ओळख आहे का, उत्तम ओळख आहे, म्हणजे मैत्री नाही, कारण त्याचं जे काय चाललेलं असतं त्याच्याशी माझा कधीही मी संबंध ठेवलेला नाही. असो, तर काय सांगत होतो तुम्हाला मी, जो विद्यार्थी मोहिते आणि शिवाजी मोहिते, श्रेणिक शहा अशी खूप चांगली मंडळी माझ्या वर्गात होती. वाडिया कॉलेजची सुद्धा मुलं माझ्या वर्गात येऊन बसायची, कारण मी बरंच काहीतरी हिंदीच्या निमित्तानं सिनेमाविषयी बोलत होतो. कोणाला सिनेमा माहिती होता, हिंदी पुस्तकं माहिती होती, आणि बऱ्याच मुलांबरोबर मी मॅटिनेला सुद्धा जायचो, कारण ते स्वस्त असतं, कॉलेज बुडवावं लागत नाही, 12 वाजता असतं, मॅटिने बघायचं. आणि मॅटिने चालेला मग जागते राहू, मदर इंडिया, हे तिथे मी बघितलेलं आहे मुलांकडे. आणि कुठल्या तरी दुकानाच्या कट्ट्यावर बसून त्यात काय आहे हे सांग. मी पुष्कळ त्यावेळेला बंकिमचंद्रांच्या कादंबरीवर उत्तम चित्रपट मराठीमध्ये गाजत होता, मराठी हिंदीमध्ये. मला आठवतं बिरज बहू, त्याच्यावर मी बरंच बोलत असे. बिरज बहू हे माझे खूप आवडीचा चित्रपट मुद्दा असा की असलं काहीतरी मी करायचो. शेतकऱ्यांच्या घरी जायचं, याच्या घरी सुद्धा गेलो होतो वडीशीला. याच्याच घरी माझी अण्णा हजारेंची पहिली ओळख झाली. आणि तुम्हाला सांगतो, आपलं पाठ्यपुस्तक मंडळसुद्धा किती कमजोर आहे त्याचं उदाहरण सांगतो. त्याच्या घरी मी गेलो, ते जेवायला आले होते. कोण? अण्णा हजारे. मला कोण अण्णा हजारे काही माहिती नव्हते. धोतर सदरा टोपी घातलेला माणूस. तो जेवला, मी जेवलो. मग त्यांनी सांगितलं आमच्या गावाला एकदा या. लोक राळेगण शिंदी म्हणतात, ते सिद्धी आहे, राळेगण सिद्धी आहे. त्याला फार बरं वाटलं, हा याला शब्दांची चांगली जाणीव आहे, ते शिंदी नाही सिद्धी आहे. आणि मग मी ह्याच्याबरोबरच राळेगण सिद्धीला गेलो. अण्णाची आई पाहिली, देऊळ पाहिलं ज्या देवळात ते राहत होते. यांनीच ते सगळं माझी ओळख बिळख जास्त करून दिली. याच्या वडगिरी नावाच्या गावाला तिथून जवळच आहे, गेलो. मला सांगायचं त्यातलं असं, हे झाल्यानंतर मी एक धडा लिहिला पाठ्यपुस्तकासाठी. मी पाठ्यपुस्तक मंडळामध्ये अधिकारी होतो. सगळ्यांनी माझी चेष्टा केली. सगळ्या फक्त युवा पठाण आणि राम शेवाळकर हे त्या कमिटीत होते, त्यांनी चेष्टा केली. बाकीच्या सगळ्यांनी माझी चेष्टा केली. हे असं गाव असतं काय केलं. मी असं लिहिलं होतं, गाव असावे तर असे. पण ते राळेगण सिद्धीचं वर्णन लिहिलं होतं. हा धडा रद्द करण्यात आला. मग मी त्यानं गाव, हे गाव मी पाहिलेलं आहे, असं गाव आहे काय असले कुठे गाव असतं गाव. इतकं आदर्श गाव आणि असा चांगला शिक्षक आणि देवळात राहतो, काहीतरी तुम्ही काल्पनिक आहे सगळं. पण मग संत साहित्याला शिव्या देण्याचाही कार्यक्रम झाला. हे तुम्ही संत साहित्याचे लोक फार भावनाशील असतं म्हणाले, काही लिहितात. शिवाळकर म्हणले कामतानी लिहिले म्हणजे काहीतरी त्याला अर्थ असेल, असं करू नका, धडा वाटल्यास घेऊ नका, असंही ते म्हणाले. ते व्यवहार चतुर होते. असंच ते दुसरे कोण होते तेही नाही. पठाण फारच व्यवहार कुशल होते, आहेत. म्हटलं पण माझा आग्रह आहे हा धडा असावा. माझ्याबरोबर यदुनाथ थत्ते होते, ते पण म्हणाले हा धडा चांगला आहे, हा असावा, ते हिंदीत आणि मराठीत दोन्हीकडे असावं. माझ्याबद्दल तक्रार गेली. तेव्हा शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी होते. चौधरींचा माझ्यावर खूप विश्वास होता. चौधरींचे माझे अनेक प्रकारचे संबंध होते, ते आता सगळं तपशील सांगत बसत नाही. चौधरींचं माझ्यावर फार प्रेम होतं, कारण ते माझ्याकडनं खूप कामं करून घ्यायची आणि बरीचशी ती कामं हे असायची, म्हणजे गुप्तपणे करायची असायची. उदाहरणार्थ श्वेतपत्रिका ही तयार करण्याचं काम होतं. राबणाऱ्यात मी आणि श्रीपाद जोशी होतो. आणि हे सगळं कोणाला न कळता ते तो दस्तऐवज इंदिरा गांधींनी मान्य करून मग महाराष्ट्र सरकारने मान्य करायचा.
प्रक्रिया सगळं मी केलं होतं ते. तर मी त्याला सांगितलं अहो असं गाव आहे. त्यांनी लगेच ऑर्डर काढली शिक्षण मंत्री. सगळ्या हिंदी मराठी कमिटीच्या लोकांनी तिथं जावं, ते बघावं हे म्हणतात ते गाव आहे का नाही. त्याप्रमाणे सगळं झालं. त्यांनाही तेही चाट पडले सगळे, आहे बाबा असं काही. आणि हे हा धडा आल्यानंतर अण्णा हजारे हे सर्वांना कळले. नाही तर अण्णा हजारे कळलेच नसते आणि राळेगण सिद्धी प्रसिद्ध झालंच नसतं. हे असं काहीतरी हे असं योग असतात. माझे आणि मुलांचे योग होते. आता जे सांगितलं ईश्वरिष्ठांची मांदियाळी म्हणजे काय हे आहे अर्थ. जे भक्तवृत्तीचे असतात, विभक्ती बघत नाहीत, आटापूट बघत नाहीत, जोडत राहतात. भक्ती म्हणजे जोडणं. आणि त्याला हे असे प्रसंग येतात आयुष्यात. आणि मग तो धडा झाला. अण्णा हजारे उजेडात आले. माझं याच्यावर जास्त प्रेम बसलं की आणि हा अण्णा हजारेच्या गावासारखं आपलं वडगिरे हे गाव काढण्याच्या मागे पुष्कळ गोष्टी. त्यांनी शाळा कशी केली, इमारत कशी बांधली, घर कसं केलं, जमीन कशी घेतली, तिथं झाडं कशी लावली, शेती कशी केली, सगळं मी सगळ्याचा एक साक्षी झाला. हे मला बोलवत असे, एक जात असे बायकोचं आणि त्याच्यात भाग घेत असे. आज हा एक पुण्यातला प्रतिष्ठित माणूस आहे. पण याच्या आधी हा जेव्हा शिक्षक विद्यार्थी मुलींचा आला तेव्हा चितळे काय, अनाथ विद्यार्थीगृह काय आणि आणखी काय तिथले अधिकारी, म्हणून ते अनाथ विद्यार्थीगृह सुद्धा आता बुडालेलं आहे. त्याचं वाटोळं झालं आहे. कारण चांगली माणसं याच्यासारखा मनुष्य याला मी खूप आग्रह धरला उशीर दे. आणि आर.पी. जोशी हे तिथे जोपर्यंत होते तोपर्यंत ते शक्य होतं. पुढं ते सगळं असं झालं. आज ती संस्था सर्वार्थानं अनाथ आहे. मी ज्या मागण्या मला पंप घ्यायचा, सायकलमध्ये हवा भरायचा पंप मोडके बाजारात मिळतो. आता मी मोडक्या बाजारात कायम जाणारा माणूस आलाय का, माझा साथीदार जातो मी मोडक्या बाजारात. घरात नाही गेलं दळबदरीपणा आहे असं वाटलं तरी मी जात असतो आणि चांगल्या वस्तू आणत असतो. मला ज्या कुंड्या दिसतात त्या सगळ्या मोडक्या बाजारातून आणलेल्या चांगल्या डब्यातल्या कुंड्या आहेत. तर काय करणार हवा भरणार मला सायकल. बऱ्याच लोकांना म्हणले सकाळी हवा भरायला, तो घेऊन आला असं पायात तो भरायचा, उभा करायचा आणि हवा भरायची. 10 पैसे मिळायचे, 10 पैसे घेऊन आणायचे. पण असं हवा भरून नेहमी पैसे मिळत होते. शाहूकारीच्या कोपऱ्यावर उभं राहायचं, पोरं यायची ते सायकलमध्ये हवा भरायची. एक दिवशी याला मला म्हणाला केळ्याची गाडी चालू. मला केळ्याचं काही माहिती नाही. फक्त मला मी जात असे जळगाव भागात त्यामुळे केळीच्या बागा मला माहिती, बागायतदार माहिती. केळीचा व्यवहार होतो आणि 120 रुपये शेकडा सगळं माझ्या लक्षात. हे मला हे माहीत नव्हतं की केळ्याचा शेकडा 120 रुपयांचा. आता विक्री केली की नंतर तेही सांगतो. युनिव्हर्सिटीचे अधिकारी कसे डांबीस असतात ते चालूच घालवलं. असं आहे ते त्यांनी केळी आणली 120 रुपयाची आणि 100 रुपयाला 120. 20 केळ्याचा जो काय वरचा आहे असेल आपलं थोडी अशा खूप. एक दिवशी मला म्हणाला आता दिवाळी आणि फटाके विक्री करायची. युनिव्हर्सिटीमध्ये कुलकर्णी होता. शिकाणी कामं होता. मला मी नाव झाला असं असं करतात, फटाके विकून पैसे मिळतात, कर म्हणलं फटाके. यांनी मला ते आणून दाखवलं की या फटाके विक्रीमध्ये अधिकारी कसे पैसे खातात विद्यापीठ. मला कागद आणून दाखवलं. केशव जोशी माझे स्नेही होते. ते विद्यापीठामध्ये त्यावेळेला होते, व्यवस्थापन परिषदेत होते आणि त्यांचं राष्ट्रपती पदासाठी तेव्हा नाव होतं. हेही सांग मी सांगितलं हे सगळं. हे बघा
हा पुरा होता. पेन्शन जोशीने लगेच इन्क्वायरी कमिटी नेमली आणि त्या मंडळींचा नोकरी गेल्यानंतर तो पठ्ठ्या माझ्याकडे आला, तेही सांगतो. मला म्हणाला आता काय करू, आता म्हटलं इंग्लिश मिडियमची शाळा का तिथे हे चालतं, तिथे तुला असं पद्धतशीर काम करतात. आणि त्यांनी खरंच इंग्लिश डॅफोडिल्स नावाची इंग्लिश शाळा काढली आणि इंग्लिश शिकवत राहिला. तो नोकरीवरनं काढून टाकलेला माणूस झालं बरं. आता त्याची मुलं बाळं म्हणायची खूप चांगलं वाटतं. त्यावेळेला हेच वाटतं आयुष्यात चुकीच्या मार्गावर जाताना जर कोणी घातली लाथ आणि ती लागली आपल्या पेकटात आणि आपल्याला जाणवलं की ती तुकडून लाथ बसली आहे, मनुष्य पुन्हा चुकत नाही, सावरतो. ते झालं, ते त्यांचंही चांगलं झालं, याचंही चांगलं झालं. पण आणखी एक गोष्ट सांगतो आणि मग पुढचा प्रश्न विचार. शाहूकारांमध्ये खूप मुलं होती. मला एक दिवस आठवतो, मी लायब्ररी हे गॅदरिंगचा प्रमुख होतो. माझ्या डोक्याला सगळ्या मुलांना छान जेवण द्यायचो. मला ते प्राचार्य म्हणाला जेवण द्यायला पैसा पण लागतो, मी करतो सगळं. आधी म्हणलं सगळ्यांना एवढी एक चांगली डिश द्या, झाडू देऊ सगळ्यांना. बापूसाहेब पाटील ना, दत्त स्वीट बार, असं लक्षात असतं माझ्या बायकोला सुद्धा करून बारीक सारीक माझ्या नावासकट लागतं. बापूसाहेब पाटील याचा भाऊ उत्तमराव पाटील नावाच्या काँग्रेसच्या दादोबांचा दादा, काँग्रेसमधले दादा, झोपडपट्ट्या इथे जे झाले ना तिथे भराव टाकण्याचे पैसे, झोपडपट्ट्याचे पैसे त्याचे उत्तमरावला दादोबाला त्या शाहूच्या सोसायटीचा अध्यक्षही झाला. पण तो त्याचा भाऊ जो होता धाकटा बापूसाहेब, सज्जन होता, तो तसा नव्हता. माझा मित्र होता टाकला. आम्ही शाळेत एकदा बरोबर होतो म्युन्सिपाल्टी. त्यांनी ही गोष्टी केली, त्यांनी बापूसाहेबांनी याला मदत केली. असे पुष्कळ प्रसंग. एक प्रसंग असा आठवतो, लाडू सगळ्यांनी दिल्यानंतर लोकांनी लाडू डल्ला मारला होता पोरांनी आणि एकाच्या वेळी 2-2 लाडू खर्च केले. मला माहिती आहे 2-2, 3-3 लाडू खातो. मी एकच वाक्य लिहिलं, आनंदाने आनंद वाटतो असं लिहिलं. आनंदाने आनंद वाटतो अर्थ काय? तुझं लाडू चोरून खाल्लास तर आनंद होणार नाही. तू चोरलं त्याची जाणीव होईल आणि लाडू बोललं पोटात डवळे. तुम्ही चोरून खाऊ नये म्हणून लिहिलं, आनंदाने आनंद वाटतो. आता हे मला सुचलं, आनंदाने आनंद वाटतो. आणि यालाही आश्चर्य, एका वाक्याने पोरं एकदम बदलली. हे लाडू चोरणं बंद झालं. असे कितीतरी शाहूमारीचे प्रसंग. हे शाहूचे दिवस. नंतर मग आणखी एक प्रसंग सांगतो. शाहूमध्ये मी याला फक्त 60 रुपये देत होतो आणि काय काम करत होतो, पहाटे उठायचं, पोराला घेऊन जायचं नाही, किल्ले द्यायचं, एकमेकांना हट्टावर झोपायचं. चितळेमधून सुटल्यानंतर 9 ते 11 रात्रीची लायब्ररी आणि पाटे लायब्ररी. ते 60 रुपये तुला मी देतो लायब्ररी, चितळे सोडून दे, चितळे सोडून देतो. मग 60 रुपयामध्ये काय काम, पहाटे उठून अभ्यासाला बसायचं, पोराला अभ्यासाला बसायचं. मी 17,000 टेक्स्टबुक गोळा केलेली होती. 17,000 पहिल्या 2 वर्षात. जुन्या मुलांच्याकडनं पुस्तकं मी घेऊन यायचो घरी. त्या तास झाला चांगला म्हणलं तुझी पुस्तकं मला दे आणि ती विकत देणार तर त्या गरजेच्या भावात ती विकत मिळायची. 17,000. त्यामुळे ती लायब्ररी ही त्याच्यानंतर मग मी पुढं गरबामध्ये गेलो. खूप चांगलं लायब्ररी. माझा मित्र आनंद गोष्टी तिथे होता, पण आनंद गोष्टी दृष्टी नव्हती, नातूला होती. नातूला झाले असं याने केलेलं. इतकं हुशार होता तो म्हणलं याला मी 60च्या ऐवजी 120 रुपये देतो माझ्याकडे. आणि शरदचंद्र चिरमुले प्रिन्सिपॉल तेही हे सज्जनग्रस्त. 4 ते 8 सरळ मिळालं.
आणि यांनी तिथं नोकरी केली. असं करत करत हा BA लायब्ररी कोर्स केला म्हणजे ते सांगतो तुम्हाला. एकदा या लायब्ररीचं जोशी नावाचे ग्रह होते, V.अ. जोशी. ते त्या नूतन मराठीमध्ये लायब्ररीयन आणि दादागिरी वर्ग घ्यायचे लायब्ररीसाठी. मला पाठवलं तर अक्षर खराब होतं. मला अक्षर खराब असेल तरी खराब नाही आणि हे खराब नाही. तर मी जोशी म्हणून हे तुमचं सगळं फार असतं. मी काय करू म्हटलं, हा तुम्ही वर्गात घेऊ नका, बाहेर बसेल, तुमचं काय चाललंय ते ऐकेल आणि परीक्षा देईल. ह्या बसला आणि ते V.अ. जोशी नंतर मान वर करून बोललेले. तुम्हाला ओळखता येत नाही एवढा मोठा विद्यार्थी ओळखता. वर्गाबाहेर बसलेला मुलगा फसलामध्ये पाहिजे. मग V.अ. जोशींचे जे फाजील नियम होते आणि इतरही आणखी एक गोष्टी होते ते सगळे ते नियम बंद झाले आणि चांगल्या मुलांना मग अशा मुलांना प्रवेश मिळू लागला. असं सगळं असं आयुष्य आहे. हेच एक तुमचं मोठं प्रकरण होईल. कॉलेजचे दिवस भेटलेले शिक्षक आणि ते बाकी वर्ग शिक्षक म्हणून विषय शिक्षक ही एक वेगळी गोष्ट आहे. पण जीवन शिक्षक ही महत्त्वाची गोष्ट. पुढे प्रश्न विचारा मी बरोबर. तुमच्या घरी पण कधी बागकाम करणे वगैरे अशी कामं करतात? हो, कारण मी घरात माळीच आहे. बागकामाची आवड? मी एकदा नवरा जरी असलो तरी मी माळी बनवूनच घरात राहतो. सर्व करायचं अजूनही करतो, आता सुद्धा करून आलो. मला माळीला खाणं पिणं मीच देते येणार हे माळ्याला खाणं पिणं झाडाला खाणं पिणं घालण्याचं जास्त कसं नसतं. मी मुलांकडनं कामाला नाही लावलं. घरातलं काम करा. त्यांचा प्रश्न असा होता का मी बागेत तुमच्या काम केलं का, असं क्वचित एखाद्या कामाला गेलं तर क्वचित एखादं काम. पण माझ्याकडे एक मुलगा होता. तुम्हाला बागकामाची आवड? त्यांना त्याचं ते काय दिसत नाही का तुम्हाला? प्रत्येक झाड मी लावलेलं आहे आणि तयार केलेलं आहे रोप. बंगला पूर्ण झाडात झाकलेला आहे. एक एवढं पण झाड माझं आणि मोहन धारी यांची दोस्ती झाली. याचं कारण ते वनराई म्हणत राहिले, मी वनराई करत राहिले. धारी आणि मी अनेक वर्षे एकत्र काम केलं. ते अध्यक्ष होते, मी उपाध्यक्ष होते. त्यांनी माझ्यासारखे 100-200,000 विद्यार्थी आतापर्यंत घडवले. हे महत्त्वाचं विचारत शाहू कॉलेज. सर, यांच्या लग्नाचा प्रसंग आठवतो तुम्हाला? हो हो का? मुलगी शोधायचं तेव्हा मी असं एक त्यांना सांगितलेलं आहे पहिला मध्ये संदर्भ देताना की लग्न करताना कसं करायचं, कोणत्या मुलीची करायची. यांनी मला सांगितलं की अडाणी नाही, हे नायकोडे नाव अडाणी मुलीशी लग्न करतो पटेल असं वाटत नाही. यांचं वाक्य नायकोडे पेरवेट 22 कोपऱ्यावर तुकाराम आश्रम नावाची इमारत आहे. ती आहे अजून तुकाराम आश्रम. ते बोळामध्ये होतं यांनी मला प्रेमानं सांगितलं असं म्हटलं पुढे शिकवणार का वाचणार असं शिकवणार. मग याच्या घरी गेलो. हा त्यावेळेस मर्याई जवळ राहतो. दत्तवाडी ते मर्याई राहायची फटके मारून आणि तिथं असं खोपट होतं. खोपट खोली कसलं पत्र्याचं असं आणि भयंकर उकडायचं आणि खाली वाचून जायला लागायचं गुहेत गेल्याचं. तिथे अशा मर्याईवरून इथं संसार कसा संसार यांचा सुरू झाला आणि मग पुढे हळूहळू वाढत तर त्यांचं उत्तम ते बदललं झालं. पण ती सुरुवात झाली तो मला मर्यादा अजून आहे का मंदिर आहे का जत्रा बघते काम करत नाही. तो तुम्हाला ज्याने आधार दिला होता तो फटके मारायचा तो मागे ग्रंथालयात पुस्तकांची देवाणघेवाण करणाऱ्या माणसाला पुस्तकांची आवड निर्माण
प्रकाश मिसाळ नावाचा त्यांनी मी दंड वसूल करण्यास प्रकरणात थोडं वाढवलं होतं. आम्ही ते प्रिन्सिपॉलकडून त्याला ती फाईन घेतला होता. मिसाळनं हिशोबात घोळ केला होता तो असा दंड घेण्यामध्ये रक्कम दाखवत नव्हता सर. असं फटाक्याचं प्रकरण झालं तसा दुसरा बळी तिथं मिसाळा पाठीमागायला दिसतो. पैशाच्या अन्यायाची चीड होती मला. पण पुढं मिसाळ हा माझा इतका जवळचा मित्र झाला की मरेपर्यंत गेला पण तो मिसाळ गेला. नंतर गेला. बायको गेली. बायकोची 2 मुली आहे, जावई आहे. कोणामध्ये त्यांचं घर आहे सगळं. तिथे मी आपला काशी साहेबराव जाधव यांचे सगळे जेवणाचे डबे मी पुरवायचा. त्यांना घरनं आणून द्यायचे डबे. 7 रुपये. बऱ्याच मुलांचे डबे एसटी स्टँडवर यायचे. मुलांचे नाही स्टाफचे काशीच्या घरी जाऊन साहेबरावच्या घरी जाऊन यांच्या घरी जाऊन डबे घ्यायचे, ते आणून द्यायचे, लिहून द्यायचे, लिहून द्यायचे. साहेबराव हा पुढे काँग्रेसवासी झाला आणि त्या सागर कारखान्याचा मेंबर झाला. विघ्नेश्वर शेवटच्या ठाकरेचा हा काशीद हा काही ऑफिस विचारलं होतं शाहूचा. शाहूपर्यंत आणखी एक काय 2 अक्षरी आडनाव होतं. काकडे ब्रह्मचारी आहे. धुळ्याचा आहे. धुळ्याचा काकडे काकडे मला अजून फोन येतो त्याचा. तो खेळाडू होता काकडे. तो अजूनही मी तो इतकाच आहे. पुढं त्यांच्या सोबतचे काही विद्यार्थी असे तुम्हाला दाखवले मगाशी तुम्ही 2 नावं सांगितली तसे अजून म्हणजे खूप आहे. तुमच्या खूप आहे. शेकड्याने आहे का शेकड्याने. आणि त्यातले जेवढे बहुजन समाजाचे आहेत आणि खेड्यातले ते मला जास्त मानतात. चांगल्या समाजातल्या माझ्या मुली जास्त आहेत. डिग्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं सगळं उत्तम बघितलं. माझे हे असल्या उद्योगात ते येत नाही. हां मला शाळपण सांगतो कसं करायला पाहिजे कसं करायला पाहिजे. त्यांची नावं घेता येते. चांगलं काम केलेली खूप वाटते की आता सगळी बाहेर गावी आहे. त्यांना एकच मत होतं शहाजी बापू पाटील. सगळा म्हणजे खूप म्हणजे विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरच्या भागामध्ये कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांनी उत्तम संस्था उभे केल्या. जातच आहे आता जात. पण त्यांच्या अपघात गॅदरिंगला कोणी आलं पाहिजे मग ऐकू एक त्याप्रमाणे सांगतो. बरेच ते लोक आमच्या घरी राहतात का तर आपल्या मुलांवर असा परिणाम होईल की हा दारू पित नाही, सिगरेट ओढत नाही, विडी तंबाखू नाही, काही नाही आणि खेळायला म्हणतात. अशी माणसं खेड्यात तुमच्या घरी येत नाही, आढळत येते. असं जर सगळं मी अनुभवलेलं आहे. त्यामुळे माझे गावोगावी विद्यार्थी अजूनही चांगलं काम करणारे आहेत. जीवनचरित्रीवर जे पुस्तक लिहायचं आहे त्याचा ढाचा किंवा त्याचं स्वरूप त्याचं कसं असावं ते आम्हाला मिळून यांना मिळून आपण सरांचं गायडन्स घेऊ. त्याबद्दल त्या गायडन्स करता खरं हे साधारणपणे असे भाग होतील. गावाकडचे दिवस तुम्ही केलेलं आहे. मी दाखवून दुसरं आहे शिक्षणासाठी पुणे. तो पण मी इकडे लिहून देऊ. हां हां लिहिलं आम्ही केले ते बरोबर आहे का नाही आणि अजून वेगळं काय करणार. मी आणि बघा शिक्षणासाठी पुणे हा जो प्रवास आहे मग इथे काय काय मग पुण्यामध्ये शिकण्याची नोकरी, ग्रंथालयात काम, अनाथ विद्यार्थीगृहात ज्ञानेश्वर सभागृह तिथलं ते स्वतंत्र प्रकरण होतं. नंतर मग गाढे रुईकर हे मुद्दाम सांगतो. नंतर याचं गाढे रुईकरची कसा झालं माहिती विचार केला. आणि एक दिवशी माझ्या घरात एक चमत्कारिक प्रसंग झाला. ती बायको साक्षीला माझा एक मोठा विद्वान पंडित मित्र बसला आला. माझ्याकडे बसायला म्हणजे स्टूल असायचं. ते स्टूलवर बसलं आणि मी स्टूलवर बसेल. ते पाहुणाही स्टूल म्हणजे दस्तोवन मोठं राहायचं तरी तेही स्टूलवर बसले. ते आपलं हे असतो शिष्टाचार.
त्याला हा माझा विद्यार्थी आणि अण्णा त्याने विचारलं कोण अण्णा अण्णा कोण म्हटलं अण्णा हे कुठे ते सुधारेच असतं नाही म्हणजे अण्णा यांना तरी म्हणतात ते म्हटलं राचिम ढेरे एकदम हा म्हणतात प्रकाशराव ढेरेंचे कोण ढेरे संतापले प्रकाश ढेरे हा त्यावेळेला काँग्रेसचा एक दादा होता कुठेतरी त्यांनी उडून विठ्ठा बशीर राहणार त्यांचे कोण मी म्हणते त्यांचे कोण ढेरे संतापले म्हणजे काय करायचे हेही तुम्हाला सांगतो उशीरचा पण येतो काय त्यांनी म्हटलं सरकारी येतात ढेरे एकदम आत गेले बायको कोण आणला तिच्यावर दाखवलं त्यांचा विद्यार्थी त्याला प्रकाश ढेरे नाही तुम्ही माहिती नाही पुणेरी विद्वानांची ही माहिती नाही प्रकाश ढेरे कोण माहिती नंतर जाई म्हणजे गुरगुट्या भात करतो गुरगुट्या भात आणायचा गाईने गुरगुट्या भात केला त्याला शांत व्हायला ते गुरगुट्या भात वरण सगळं झालं तोपर्यंत याचं माझं काय काम मला हे असले काय विद्यार्थी करून हे काय म्हणाले तो दिवे लावणार पुढं म्हणजे तुमच्यासारखे नाही दिवे लावणार लोकांची देवबत्तीची सोड होईल मी डेरेची पण सडेतोड बोलत होते आणि डेरे मला कधी माझ्या बोलण्यावर कधी चिडले असं आहे पण बोलले काय प्रकाश ढेरे काय म्हणजे प्रकाश ढेरे सत्य आहे राजीव ढेरे हे नंतर नाव रूपाने येते तुम्ही आहेत तुम्हाला पुढे ओळखणार नाही असं मी म्हणा हा सगळा प्रकार झाला आणि एक दिवशी ढेरे मला म्हणाला जो माझा प्लॉट आहे ना तिथे डेव्हलप करायचं असं म्हणलं बंडू मदत करी बंडू कोण बंडू दिसेल का बोलवून घेतलं दिवशी आला ढेरे जरा हे झालं चटपटले आपण याला कोणी नाही असं समजून दिलं बंडू तुम्हाला घेऊन जायला आणि पुढचं सगळं करेल त्याप्रमाणे बंडू स्वतः ढेऱ्यांना सन्मानाने किंवा मामलतदार वकिली घेऊन गेला तिथल्या सगळ्या भानगडी केल्या आणि परवाना मिळवला मला याचं कसं काय हे तुम्हाला लक्षात येत नाही का बांधणार कोण यानेच दाढेरुई करणे आणि ढेऱ्यांचं घर दाढेरुई कराने उघड बांधून गेलेलं मी साक्षीला आहे आणि हा इतकंच ते म्हणाले प्लॉट किती 56 आले किती म्हणून 3500 आणि 3500 आणि काही 1,500 मी होतो मलाही कळलं की 3500 2,000 काय म्हणजे म्हणजे तुम्हाला एक 2,000 फुटाची म्हणजे आमच्या घरासारखी वास्तू बांधून मिळेल आणि 3500 मध्ये अपार्टमेंट्स होते त्याचे पैसे मिळतील ते सगळं झालं सगळं तपशील झालं ढेऱ्यानं लगेच ते झालं म्हटल्यानंतर त्याला अभिराम अपार्टमेंट आहे या नावच्या फोटो टाक अभिराम अपार्टमेंट यांनी बाजू गाडी तनखीवाले नावाचे पोलीस कमिशनर ते होते एकदम ढेऱ्याने मग परीक्षा म्हणजे असं आपण आवडली असतो बांधून झाल्यानंतर त्या परीक्षा चुकल्या तो परत बांधला परीक्षा काढायच्या पुरावा करायच्या म्हणजे चौपट करते ते करा म्हणाले मला असं नाही असं करता येणार हे खूप मोठा तोडी तनखीवाल्यांकडे अर्ज पोलीस कमिशनर विद्वान या माणसाच्या घराचं त्याच्या मनासारख्या परीक्षा होत नाही त्यांना असं वाटतं की अगदी नुसतं असं टेबल क्लॉथ करणे गुंतलं जातं वाटलं होतं हा सगळा विनोद सगळा झाला घडलाय घर झालं त्यांचं अभिराम अपार्टमेंट नंतर त्यांचं स्वतःचं काय असं बघितलं म्हणून त्याचे आपल्याला
सगळं झालं. अशी मी आणखी उदाहरणं सांगितली. ती माणसं काही नंतर काय जवळ करत होते, काम झाली जा तोपर्यंत देता आलं शिवाय वगैरे. आता शिवाय चांगल्या भाषेत असल्यामुळे ते आपल्या शिवाय समजत नालायक मूर्ख आहे वगैरे या शिव्याच आहेत त्या लोकांच्या. बरं बोल पुढं. अशीच आणखी काही एक प्रसंग सांग. नानासाहेब घोडे म्हणजे ना गो घोडे यांचं व्याख्यान होतं कॉलेज. व्याख्यान 11 वाजता होतं. 11:30 पावणेबारा झाले तरी घोडे आलेच. पूर्ण चुळबुळ करायला लागली, कारण ते डबे त्यांच्या गावाकडून आलेले घेऊन यायचं होते, जेवायचं गडबड करायला. ते देशमुख म्हणाले काय करायचं, तुम्ही म्हणाले जर बॅटिंग कर आणि काहीतरी बरोबरच बसावं आणि पोरं सांगतो. पोराला समजून सांगतो थोडं पाहुणे येते पण त्यांचं व्याख्यान थोडं कळ करा. आले बघ नाग गोरे आणि शुभ्र कपडे, चमकणारी इस्त्री असायची आणि फर्स्ट क्लास गांडी डोकी. ते सगळे देखणे होते, नाकी डोळी अतिशय नाक सरळ आले. असे मी तर नानासाहेब मी खूप उशिरा आलेला त्याचा व्याख्यान उत्तर असं सांगितलं तर ते चिडले. माझ्या व्याख्यानाचं महत्त्व कळतं. 11 वाजता म्हणजे त्यांच्या पोटामध्ये चुळबुळ सुरू होते. अर्ध्या तासात आहे काय बोलायचं आहे. आपली भारताची राज्यघटना असा विषय होते, सतत तोच विषय मांडला. ते बोलून झालं. याने मला तिथे एकदम मी बसलो जायचं मागे विचार काय विचार आणि आणखी लांबे म्हटले यांचं भाषण. यांनी कागदावर लिहिलं. कागदावर पहिला लिहून टाकलं पाटील हाणतो असं लिहिलं. घटना काय कामाची पाटील हाणतो काही काही समजलं. विचारू मी घोड्याला सांगितलं एकच प्रश्न विचारला जाईल मला, हा काय म्हणलं. मग त्याने सांगितलं गावामध्ये पाटील आणतो आणि त्याने उदाहरण म्हणजे कुठे आणतो, कसा आणतो, जोडे पायाचा चालत आणतो. आणि म्हणले मग तिथे घटना बिटना काय चालत नाही, पाटील म्हणेल ती घटना. असं सगळं ऐकल्यानंतर ते गोरे म्हणतात हे असं काही नसतं. बसा. आणि त्यावेळेला एक पद्धत होती, खिशातून 1 रुपयाच्या कोड्या नोटा मी ठेवतो जमवत होतो. एवढीच जाणत होती. 1 रुपया काढला ह्याला दिलं. ते देशमुखांनी पाहिलं. खूप छान प्रश्न विचारला. मला 1 रुपया बक्षीस. मग मला देशमुख प्रिन्सिपालच होतं की कोणाचा राग काढायचा. आणि 1 रुपया देऊन म्हणलं त्या पोराला तुम्ही एनकरेज काय केलं. इथं जेव्हा तमाशा चालतो गावात कॉलेजमध्ये तेव्हा तुम्ही काही करू शकता. बाळासाहेब भेंसाई या त्या संस्थेचा अध्यक्ष होता. बाई नाचवण्याचा कार्यक्रम तो ते शाहू कॉलेजच्या आवारात घेत होतो. बाईचं गाठ दौलतच्या हे तुम्हाला चालतं ते काय चुकीचे विचार सज्जनग्रस्त आहेत असं आहे. त्यांनी योग्य विचारलं. म्हटलं चांगली कपडे घालून पुण्यात छान सदाशिव पेढीत राहून म्हटलं असं भारतीय राज्यघटनेने गप्पा मारायचा ही गोष्ट वेगळी. प्रत्यक्ष खेड्यामध्ये पाटलाचं काय चाललेलं असतं हे त्याने सांगितलं होतं. तुम्हाला कळलं नाही. देशमुख हे फार सुजन होते. देशमुखांनी कधी हे समजावून सांगितलं तर देशमुख लगेच बसले. कधी त्यांनी यालाही त्रास दिला नाही. मला उलट याने सांगितल्यानंतर विश्वास ठेवून तेवढं कोणी लायब्ररीयन चुकला होता त्यांना शिक्षा दिली. असे प्रसंग खूप पुढं
ते विद्यापीठात सुद्धा आहे. आणि बाळासाहेब देसाई यांनी विचारलं काही जे चालले ते कार्यरत करायला विचारलं. त्यावेळेला याच्या शेजारी जो बसला होता तो पुढे मोठा काँग्रेसचा मोठा पुढारी आणि एका विद्यापीठाचा पुढारी रामकृष्ण मोरे ते विद्यार्थ्यांना असं त्याला शाहूकडे ताब्यात घ्यायचं होतं करता आलं म्हणून त्याने ते नवीन द्यायचं काढलं असतो. पुणे जिल्हा शिक्षण मंडळात शिरला. पार्ट टाईम लेक्चर होता मगर महाविद्यालयात. कधीही लेक्चर घेतलं नाही आणि आयुष्यावर प्राध्यापक रामकृष्ण आणि प्राध्यापक म्हणून काहीच काम केलेलं नाही. प्राध्यापक रामकृष्ण तर शिक्षण मंत्री सुद्धा वेळोवेळी जागा दाखवली झालं. हे असं आहे बघ, अशी मुलं घडत असतात. आणि म्हणून मी आता यातलं एवढं सांगतो. मी एक विचारू शकतो. विचार आता हे सगळं हे करताय तर तुम्हाला एवढं चांगलं सरांच्याकडनं ऐकलं तुमच्याकडे, तुम्हाला खास अशी कोणती गोष्ट वाटते की तुम्ही दुसऱ्यासाठी केली? लोक शैक्षणिक संस्थेचा कायदेशीर सल्लागार नाही, एखादा प्रसंग की इथं बी अशी मदत किंवा त्याला असं मार्गदर्शन अजयजीच्या जवळचे नाती ती मुलं आहेत. माझ्या 2 बहिणीची मुलं वकील झाले. एक भावाचा मुलगा वकील झाला. कित्येक मुलांना मी नोकऱ्या लावलेल्या आहेत. आणि गावामध्ये मी माझ्या आईच्या नावाने एक प्रतिष्ठान काढलं होतं. बाबा मला सातारकरला मी घेऊन गेलो होतो गावी. त्यांच्या कार्यक्रमाचा प्रवचनाचा कार्यक्रम करायचा. सर पण एक झाले होते. चष्मे गोगल वाटण्यात मुलं काठी आणि अंधाळ्यांना ते काय चष्म्याचे हे आम्ही लायन्स क्लबतर्फे दिलं होतं गावाला. वडजिरे गावामध्ये मी मोठं काम आहे माझं मी केलं. आता ह्या शैक्षणिक संस्थांची कामं करत असताना स्वतः शैक्षणिक संस्था काढल्या असतील इतकं माझ्याकडे आजही 9 ते 10 शैक्षणिक संस्था माझ्याकडे आहेत. अखिल भारतीय शिक्षण म्हणून मी बघतो. शिवाजी मराठा माझ्याकडे आहे. AISMS संस्था आहे आपली विद्या संघाची, कोटा शहराची, तिचाही मी लिगल ॲडवायझर आहे. मी शाहू महाराज लिगल फाईल असेल तर माझ्याकडे येतील मग ते होईल म्हणतात. आता खासदार किलो बिशपचं कामसुद्धा आमच्याकडे आहे. 1900 जेव्हा मी वकील झालो 1990 पासून 87ला टाकली गेली तर शिक्षण मंडळ महानगरपालिकेचं जे कॉर्पोरेशनचं प्रमुख प्रायमरी एज्युकेशन डिपार्टमेंट आहे तिथं प्रकाश जेरे शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. तिथे माझी नेमणूक झाली 90 सालापासून. 1990 सालापासून आज सगळ्यात कॉर्पोरेशनच्या शिक्षण मंडळावर मी आहे. त्यामुळे जिथे जिथे समाजकार्य करायची संधी मिळाली ती मी केलेली आहे. एक समजा तुम्हाला बहुजन समाजाच्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यावर करकंडेंचं दान आलं. आणि हा मला महत्त्वाचा असण्यासाठी वाटतं की करकंडे हे कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही. दारू इतर काही नाही. ते आपल्या खऱ्या बायकोला कुठेही घेऊन जाऊ शकतात. पुढाऱ्यांची जी अवस्था आहे त्यांच्या हातात शिक्षण संस्था असतील असा करारी मनुष्य तिथं असल्यामुळे वेडं वागणं आणि काही करणं आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांवर अन्याय करणं हे जमत नाही. यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजला मी व्हिजिटिंग लेक्चर म्हणून रेग्युलर काम करत होतो. नंतर मला शिवाजी महाराजाचं जे जे कॉमर्स कॉलेज आहे त्याच्यामध्ये मी 1990 सालापासून तर वयाच्या 60व्या वर्षापर्यंत पार्ट टाईम विथ स्केल होतं. मला गव्हर्नमेंटचं पार्ट टाईमच्या पोस्टावर होत्या. तिथे मी मर्कंटाईल लॉ म्हणजे व्यापारविषयक कायदे आणि औद्योगिक कायदे मी शिकवलेला आहे. त्यामुळं त्याच्यातूनही माझ्या वर्गामध्ये 303 डिव्हिजन असायच्या. 3 डिव्हिजनचा पूर असायचा. ते विद्यार्थी बाहेरचे येत होते लेक्चर. त्यामुळे शिकवण्याचं कामही खूप केलं. खूप काम केलं. तसं सोशल वर्क जर म्हटलं तर तसं भाऊ आजची जी स्थिती आहे शिक्षण क्षेत्रातली आणि जे काही लेक्चर्स आले एकतर्फी प्रेमातून होणारी गुन्हेगारी म्हणजे विद्याधनम सर्वधनम प्रधानम या विषयावर मी बहुतांशी कित्येक अनेक शाळेमध्ये जाऊन लेक्चर दिले. पर्टिक्युलरली 65ला सर स्वतः होते. त्याचे सकाळला फोटो आले. त्याला 65च्या कार्यक्रमात सर खूप चांगले बोलले होते. माझं तरे साहेब होते ठाण्याचे. त्यांनी खूप चांगलं हे केलं.
आणि आता तोडच आता मी 72 आहे, पूर्ण 72 चालू आहे, कदाचित 75पर्यंत हे तयार करायचं की नाही, पब्लिश करायचं का, हा मोठा मुद्दा होता खरं. पण काही लोकांचं म्हणणं पडलं की नाही हे वाचू न वाचू, म्हणजे मी आता सारखं दाखवून आलो की एक वंशवेळ आहे माझ्याकडे आणि आम्हीच तयार केलेली आहे. त्या वंशवेळमध्ये आम्ही 6 भाऊ 6 बहिणी, म्हणजे एकूण हे एवढं मोठ्या कुटुंबामध्ये असं घडून शिकणं आणि हे करणं ही वंशवेळ आहे. त्यामध्ये ह्या माझ्या 6 बहिणी 6 भाऊ, मग तुम्हाला दत्तोबा माहिती आहे, ज्ञानबा माहिती आहे, ते आपल्या गणपतीला येतो. इथे मी आहे बघा, आमची गणपती पुढे खेडेगावामध्ये एका वाक्याचं अण्णा हजारे यांनी देशभर नाव मिळवलं. दिल्लीमध्ये त्यांचं अजूनही वजन आहे. अण्णा हजारे यांच्या सारखं त्यांच्या जवळपासच्या गावात गुडशिरा मोठं गाव आहे. अण्णा हजारांचं गाव 2-3 हजार लोकसंख्येचे, आमचं 7,000 लोकसंख्या आहे. पण अण्णा हजारांना मी म्हटलं होतं बरं, तुम्ही बाकीची 4 गावं करा ना. अण्णा हजारांची जे माहितीचा कायदा आहे, तो कायदा काढताना बेसिक चर्चा माझ्याबरोबर झालेली आहे. 2005चा माहितीचा आयोगाचा कायदा, जो हे रस्त्यावर टोलमुक्ती करायची, जी ज्या टोलमुक्तीचं जे अण्णा हजारांनी पहिलं काम सुरू केलं. आम्ही म्हणलं काय, नगरचे 2 दावे मी लावले होते आणि त्यामुळे नगर रोडला शिरूरपर्यंत कुठे टोल नाही बघा, टोल बंद झालेला. तो आमचा गाव नाही काय जाऊन कुठे नगरचा पुढे नगरच्या पुढे झाला. पुणे नगरचा जो पेरण्याजवळ टोल होता तो आपण बंद केलेला आहे. अण्णा मला म्हणले की सगळीच कामं मी का कर, तुम्ही काहीतरी करा की नको. त्यामुळे 4 माणसं घेतली, पुण्याचा मोठा दावा लावला ते बंद केलेलं आहे. जेवढं समाजकार्य करता येईल ते आपण केलेलं आहे. आणि 1900 म्हणजे मी जेव्हा FMCला होतो, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, तिथे मी उपलायब्ररी होतो. तिथे असताना मला 84 ते 86 ह्या काळामध्ये स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची पोस्ट मिळाली. म्हणजे वैद्य मर्डर केस म्हणजे TI पर्यंत ओळख म्हणून मी घेतली. वैद्य मर्डरचा इथेची केस झाली. नंतर ललित माखन आणि खाजा माखन ही सुद्धा ओळखपर्यंत मी केलेली आहे, मी घेतलेली आहे. त्यामुळं काम जेवढं आजही सकाळी 5:30 पासून तर रात्री 9 मी काम करतो. म्हणजे सरांचं 83 वर्षी ते एवढं काम करतात, आपण काय करायचं. हा शाहू कॉलेजमध्ये बाळासाहेब देसाई सारखा जो कोणी असतो तो अध्यक्ष होऊ शकत नाही. माहीत अनाथ वगैरे होणार नाही. जी कोणी माणसं आधारभूत आहेत ते या शिक्षण संस्था, पुण्यातल्या शैक्षणिक संस्थांची जी चांगली पातळी आहे, नैतिक पातळी, ती त्यांना तिथे जाण्याची यांच्यामुळे बुद्धी झाली आणि एक प्रकारचं एकविरा देवीचं काम माझ्याकडे आहे. एकविरा माझ्याकडे आहे, जातमाता माझ्याकडे आहे. आपण ताम्हाणी घाटातली देवी आहे, तिथल्या ट्रस्टची कामं मीच बघतो. म्हणजे तिथे जत्रेतले प्रकार कसे थांबवता येतील किंवा गैरप्रकार कसे थांबवता येतील, एक गाव एक वर्गणी कशी होईल. म्हणजे आज गावातल्या जत्रेचं जर स्वरूप पाहिलं देवीचं, एक हगाम्याचा ग्रुप वेगळा, बैलगाडीचा ग्रुप वेगळा, देवीचा ग्रुप वेगळा, तिथे पैशाचा खूप अपव्यय होतो. म्हणून एक देवस्थानाने विश्वस्त निर्माण कमी केली तर तिनं तो पैसा, म्हणजे आता आपले पुण्यातलं जे काय आहे हा गणपती, चिंचवड गणपती देवस्थान, 450 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर शिल्लक. आणि जे हे खूप माझे चांगले मित्र होते डिगे म्हणून, तर एवढे पैसे तुम्ही काय पैसे जमा करताना ट्रस्ट काढला का, यू एन्जॉय द मनी, यू यूज द मनी. ते म्हणजे आमच्या घटनेत तसं नाही दिलं, म्हणजे मी घटना दिवस करून देतो. मग चॅरिटी कमिशनने स्वतः ऑर्डर करून मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बांधा म्हणून सांगितलं. आणि आज चिंचवडला जे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल झालं 350 कोटीचं ते पैसे वापरायचे. म्हणजे आता जे चॅरिटी ट्रस्ट संस्था आहेत, विश्वस्त संस्था आहेत, यांचा मनी किंवा फायनान्स कसा यूज करायचा, जॉईंट चॅरिटीचा सुद्धा मी सल्लागार आहे काही गोष्टी. पहिलं भाषण यांनी दिलं होतं आमच्या ते मुद्दे आमच्या कथा आणि आमच्या व्यथा. महाबळ नावाची व्यक्ती होती, ते महाबळ मुकुंदनगरला ते लिहायचे, लहान मुलांच्यावर विद्यार्थ्यांच्यावर लिहिणारे महाबळ. त्यांनी माझ्यावर पहिला लेख लिहिला होता. तो लेख मी शोधतो, मला सापडला नाही. दूध घालताना असा अनुभव येतो की दुधाचं बिल मागायला गेलं तर ती जी बाई असते घरातली, ती महागाई किती वाढली, काय
काय संबंध नाही. तुम्ही दुधाचं बिल देताना महागाई कशी वाढली, येऊन काय झालं, ठेवू झाले आणि ये परत. पुणे विद्यार्थी संस्था कधी नव्हती. पुणे विद्यार्थी संस्थेने पहाटे 5 वाजता उठून व्यायाम करायचा म्हणजे करायचा. जळूकर गेले बघा, आता गेल्या महिन्यात जळूकर गेले, खूप वयस्कर ग्रस्त. जळूकर खूप चांगलं काम केलं. भावे गुरुजी, हां भावे गुरुजी होते, प्रभू कुलकर्णी तिथं होते. प्रकाशन याच्यात एक शेटे म्हणून हा शेटे त्यांनीच सुरुवात केली, तिथपासून भांडणं सुरू झालं. रामचंद्र म्हणजे दीक्षित जे आता काल गेले बघा याला होते आकाशवाणीला, हो. त्या दीक्षितांनी मी विद्यार्थी असताना हे केल्याच्या पुणे विद्यार्थीला वाचवा अशा प्रकारचं बाहेरचं पापड आम्ही दोघांनी काढलो असतो. पुणे विद्यार्थीकडे वाचवा ते दीक्षित ऑल इंडिया रेडिओवर बोलायचे, म्हणजे आपल्या रेडिओवरचे बोलणारे होते ते. आणि दीक्षित माझी विद्यार्थी पुणे विद्यार्थीचा मी वस्ती राहत होतो. फक्त पुणे विद्यार्थीला मी सदाचारला राहिलो फक्त 4 वर्ष. 2 वर्ष घोरपडी बागेत आणि 2 वर्ष सदाशिवकडे. मी SP ला आलो ती मग मी इकडे आलो. पण हा जो सगळा प्रवास पुणे विद्यार्थीला वाचवा म्हटलं, पण खरा त्याचा बळी ठरला. RP जोशी गेले त्यामध्ये 1,80,00,000 रुपये दिले तर सरकारचं RPचं हे कॉन्ट्रिब्युशन करून ते बनणार नाही. आता किती वाटची RP हा खरोखर चांगला होता. RPच्या नंतर चुकीची माणसं घेतली. चुकीची RP पेक्षा प्रभू कुलकर्णीने घेतली. आज बाजूच्या ताबा घेतला सगळ्या संस्थेचा. मिसाळबाईने ताबा घेतला सगळ्यांनी. चुकीची माणसं घेतली. औपचारिक आभार मानत नाही. सगळे आपलेच आहेत. ॲडव्होकेट विनायक कडकडे, हे अमर देवस्थान विनायक कडकडे अतिशय व्यस्त असताना कार्यक्रमासाठी आले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सरांनी वेळ दिला मला मुख्य व्यक्ती मी आभार सरांनी एवढा वेळ दिला आणि ह्या वयामध्ये त्यांना त्रास देणं बरं नाही. त्याच्यावरती मी त्रास दिला त्यांना. आणि कामत सर आणि विनायक कडकडे यांनी आणि कामत सरांनी त्या कडकडे जुन्या आठवणी जागा केल्या. त्यामुळे त्यांनी आम्हीही सगळे भारावून गेलो की कसं शून्यातून तुम्ही वर आला. सगळ्या प्रसंगांनी सरांनी आणखी ते खूप आणि चित्र सगळी उभी केली आपल्यासमोर आणि आम्ही सगळे भारावून गेलो. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि भाग्यश्री कडकडे बहिणीचा आभार मानते. त्यांचाही आभार मानते आणि व्हिडिओग्राफर जगताप यांचेही आभार मानते.